मालेगाव अखिल भारतीय मराठा महासंघ छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांना शासन घडावे। महापुरुषांच्या विरोधात अपशब्द उच्चारणाऱ्यांच्या विरोधात मालेगावात अखिल भारतीय मराठा महासंघ झाले आक्रमक। महाराजांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या कोठुरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मालेगाव तहसील कार्यालयात निषेध निवेदन देण्यात आले। या घटना वारंवार होऊन तेढ निर्माण करणाऱ्यांवर शासन व्हावे यासाठी कायदा तयार करावा अशी मागणी करण्यात आली। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। संकुचित विचारधारेची काही लोक समाजात दरी निर्माण करतात आणि त्याचा भावनांचा प्रश्न मांडून अनेक लोकांमध्ये विचारधारा बदलतात। महापुरुषांवर कोणीतरी यावं आणि काहीही बोलावं यासाठी कठोर असा कायदा व्हावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांवर अपशब्द वापरताना माझी जात मोठी हा गैरसमज त्या व्यक्तीने दूर करावा। कोरटकर सारख्या व्यक्तीवर गंभीर असे गुन्हे दाखल व्हावेत आणि पुढील काळात एक कठोर कायदा यावा की महापुरुषांवर जो काही बोलेल त्याला किमान 6 महिने इथे जामीन मिळणार नाही आणि पुढील काळात कोणीही महापुरुषांबद्दल बोलताना वचक ठेवेल एवढा एक कठोर कायदा शासनाने या ठिकाणी आणावा यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। धन्यवाद। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कसमादे ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये व सामाजिक स्वतःला खूप प्रगल्भ व विचारवंत समजणाऱ्या काही लोकांनी सध्या या बहुजनवादी महाराष्ट्रात जे थोर महापुरुष या महाराष्ट्रात होऊन गेलेत त्यांच्याबद्दल काही बरळायचं, काही वक्तव्य करायचं आणि उलट सरकार त्यांना संरक्षण देत असेल तर आम्ही त्याचे आधी अखिल भारतीय मराठा महासंघ कसमादेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई होऊन येणाऱ्या काळात या बहुजनवादी महाराष्ट्रात जे थोर विचारवंत शाहू फुले आंबेडकर असतील हे होऊन गेलेत यांच्या विचारांना व यांच्यावरती जर कोणी अशी अभद्र टिप्पणी करत असेल तर येणाऱ्या काळात त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा झाली पाहिजे असा कायदा राज्य सरकारने आणून येणाऱ्या काळात वारंवार अशा घटना होणार नाही याची दखल घेतली पाहिजे असे आम्ही या निवेदनात म्हटलेले आहे। आणि आम्ही संपूर्ण मालेगाव शहर व ग्रामीण येथील अखिल भारतीय मराठा महासंघाची टीम आम्ही आता येथे माननीय तहसीलदार साहेबांना असे निवेदन दिलेले आहे। येणाऱ्या काळात या अशा घटना वारंवार होऊन वेगवेगळ्या समाजांमध्ये येथे तेढ निर्माण करून महाराष्ट्रात असमतोल निर्माण करून व दोन समाजांमध्ये कसे वाद होतील याचे या लोकांचे विचार आहेत। परंतु बहुजनवादी या महाराष्ट्रात जे थोर विचारवंत होऊन गेले त्यांनी एक महाराष्ट्राला पुढे जाण्यासाठी एक विचारधारा दिलेली आहे आणि त्या विचारधारेने या महाराष्ट्रातील तमाम जनता ही जगत आहे। परंतु वारंवार या अशा घटना होत असतील तर आम्ही याचे तीव्र शब्दात निषेध करतो आणि पुनश्च अशा घटना व्हायला नको म्हणून या अशा घटनांवरती रोख लावण्यासाठी कडक असं शासन होण्यासाठी एक कायदा पारित करावा असं आम्ही राज्य शासनाला निवेदनात म्हटलेलं आहे। एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। भारतीय मराठा संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, ज्या देशाचं सगळं लक्ष आणि एक परिवर्तनाचं वारं ते महाराष्ट्रातूनच होत असतं आणि दिल्लीला सुद्धा भीती ही महाराष्ट्राचीच असते। परंतु महाराष्ट्राला असं काय ग्रहण लागलं की जिथं महापुरुषांचा बद्दल सुद्धा एकदम वाईट भाषेत बोलले जातं आणि सगळ्यात जर दुर्दैवाची गोष्ट असेल, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा हवाला देऊन बोलत असेल की इथं ब्राह्मणांचं राज्य आहे, इथं पेशवांचं राज्य आहे आणि आमच्याबद्दल काही बोलल्यानंतर तुम्हाला शासन होईल, आम्ही जातीवाद करत नाही, म्हणजे तुम्ही एखाद्या विशिष्ट उच्चवर्णीय जात दाखवून छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा संभाजी महाराज असतील जे महापुरुष आहे यांच्याबद्दल इतकं खालच्या लेवलला बोललं गेलं तर ऐकल्यानंतर असं वाटतं एक तर आपण मरून जावं नाही तर समोरच्याला तरी मारून टाकावं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची या लोकांची हिंमत कशी होते आणि ज्याने महाराजांबद्दल एवढं वाईट बोललं आणि त्यांनाच पोलीस संरक्षण दिलं गेलं म्हणजे विचार करा, म्हणजे तुम्ही महापुरुषांची बदनामी करा
त्यांच्याबद्दल वाईट बोला, त्यांच्या आया बहिणींबद्दल वाईट बोला आणि संरक्षण घ्या, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। आणि एकीकडे मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी इशारा देऊ इच्छितो, जर या कोटरकर गुन्हा दाखल होऊन याला शासन झालं नाही तर नाशिक जिल्ह्यात जिथे कुठेही देवेंद्र फडणवीसांची सभा होईल, ती उधळण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। कारण आम्ही सगळं सहन करू, परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर त्यांचे हातपाय तोडायची वेळ आली तरी आम्ही सोडणार नाही। विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप बदलला, या भाडकावणे लाज वाटली पाहिजे ऐकणाऱ्यांना, मी त्यांना समर्थन देणाऱ्यांना सुद्धा। म्हणून माझी एक विनंती, एकनाथ शिंदे असतील जे खानदानी छत्रपती समजतात स्वतःला, त्यांनी सुद्धा याच्यावर विचार केला पाहिजे। अजित दादा सुद्धा स्वतःला म्हणतात की आम्ही छत्रपती वंशज आहोत, त्यांनी सुद्धा विचार करून या कोटरकरला शासन दिलं पाहिजे। अन्यथा उद्या महाराष्ट्रात वातावरण चिघळलं आणि याचं काही बरं वाईट झालं, याची सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि शासनाची असेल। म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, आपले राजकीय मतभेद असतील, आपले काही छोटे मोठे वाद असतील, हे बाजूला ठेवून ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महापुरुषांबद्दल जर कोणी वाईट बोलत असेल तर आपले मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन या लोकांना शासन केलं पाहिजे। जर कायदा यांना शासन देत नसेल तर सकल मराठा समाज, सकल हिंदू मराठा समाज या लोकांना शासन केल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलून थांबतो। जय जिजाऊ, जय शिव।